गोधन वाचवण्यासाठी आडीव गावचे दिनकर चव्हाणांनी गोशाळेला मोफत हिरवा मकवाना चारा दिला आहे। पंढरपूर तालुक्यातील आडीव गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवून समाजसेवेचा वसा चालू ठेवत आहेत। रखरखत्या उन्हामध्ये गोधन वाचवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे गोधन शाळा, मंगळवेढा तालुक्यातील यार्डावची गोधन शाळा तसेच पंढरपूर शहरातील धर्मार्थ गोरक्षण संस्था या ठिकाणातील गायांना मोफत हिरवा मकवाना चारा सुमारे 10 ते 15 टन असा वाटप करण्यात आला आहे। त्याचबरोबर चारा छावणीमध्ये त्यांनी हिरवा चारा दिला असल्याची माहिती दिनकर चव्हाण यांनी दिली। शेतकरी आहे। गेल्या 28-29 वर्षापासून गावातल्या अंध लोकांना बिचाने, प्रत्येक रविवारी अन्नदान, तसंच विधवा महिलांना साड्या वाटप असे उपक्रम चालू होते। माझी चंद्रभागा नदीच्या उत्तरेला 2 किलोमीटरवरती शेती आहे आणि डिसेंबरमध्ये नदी कोरडी पडल्यानंतर 2 बोर मारले। बोरला 2.5-3 इंच पाणी लागले, 5-7 एकर रान मोकळं होतं। मग काय करायचा विचार करून थोडंसं हरभरा, थोडासा 1-2 एकर चारा आणि गहू असं पीक केलं त्यात। आणि मग ते पीक चांगलं आल्यानंतर गावकरी आणि आजूबाजूचे गवळे गुंट्याला 1600-1700 रुपयाने मागायला लागले। मी म्हणलं तेवढा महागाईचा चारा देऊन ते पशुधन सांभाळायचं कसं, म्हणून निर्णय लगेच बदलला आणि 80-90 हजाराचा चारा माननीय आमदार भारतनाना बालके यांनी ओपनिंग केलेल्या यार्डावच्या छावणीला एक साधारण 10-12 टन दिला। आणि त्याच्यानंतर प्रांत दोरे साहेबांना भेटलो, त्यांची विठ्ठल रुक्मिणीची गोशाळा होती, तिथे एक 10-12 टन चारा दिला। आणि मग इथल्या गोशाळेची मला कल्पना नव्हती, इथले व्यवस्थापक माझे मित्रच आहेत, पण मला एवढी मोठ्या प्रमाणात इथली गोशाळा माहीत नव्हती। माझे मित्र रामभाऊ क्षीरसागर मातोश्री कॅन्टीनचे त्यांनी कल्पना दिली आणि मग त्यांनाही आज थोड्याशा 2 बैलगाड्या मोफत चारा द्यायचं काम केलेलं आहे। गोधन वाचवण्यासाठी या वर्षापासून गोरक्षण धर्मार्थ संस्था व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती गोधन शाळा या ठिकाणी हिरवा चारा मोफत देणार असल्याची माहिती सुधाकर दुनाखे यांनी सांगितलं। जवळजवळ या संस्थेमध्ये मी जवळ 30 ते 35 वर्ष झाले काम करत आहे। आमच्या संस्थेची स्थापना सन 1905 साली झालेली आहे। आता जवळजवळ संस्थेला 115 ते 116 वर्ष झालेली आहेत। संस्थेमध्ये लहान मोठे मिळून जवळजवळ 101 गायी आहेत। त्याचा योग्य प्रकारे आम्ही व्यवस्थित सांभाळ करीत आहे। माझे मित्र आणि आडीवचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर भाऊ चव्हाण यांनी आज आमच्या संस्थेतील गायीसाठी 250 ते 300 पेंडी स्वतःच्या शेतामधील वैरण मकवण आमच्या संस्थेतील गायीसाठी आणून घातलेले आहे। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने आणि पूर्ण आमच्या संस्थेतील मित्र कंपनी डॉक्टर राजेश फडे, रामभाऊ क्षीरसागर, प्रकाशचंद गांधी सगळे इथे उपस्थित राहून, सतीश निपाणकर असे सगळ्यांनी उपस्थित राहून प्रत्येकाने आपल्या आपल्या हाताने चारा गाईस घातलेला आहे। त्यांनी वेळोवेळी असेच सहकार्य व असेच गाईच्या चाऱ्यासाठी मदत करावी असे संस्थेच्या वतीनं व संस्थेच्या सर्व ट्रस्टीच्या वतीने मी त्यांना विनंती